फाशी द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या नीम का पत्ता कड़वा है गडहिंग्लजमध्ये आज आपण पाहतोय दसरा चौकामध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि हिंदुत्ववादी जे काही संघटना आहेत यांनी आज आंदोलन केलेलं आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय प्रांताधिकारी जे आहेत त्यांनी निवेदन केलेलं आहे. काय काय मागण्या केल्यात आपण पाहतोय. कशाबद्दल आंदोलन होतं आणि काय मागण्या केल्या प्रांताधिकारी. नाशिकमध्ये IT कंपनीमध्ये जे लव जिहाद प्रकरण झालेलं आहे, उघडीस आलेलं आहे, त्याच्यावर कारवाई झालेली सुद्धा आहे. त्यामध्ये आजपर्यंत लव जिहादचे प्रकार वेगवेगळ्या प्रकारे होते. हे नवीनच प्रकार आज या ठिकाणी उघडीस आलेला आहे. त्यासाठी आम्ही विश्व हिंदू परिषद, बजरंग दलच्या वतीनं आज राष्ट्रवादी आंदोलन होतं. त्या ठिकाणी जिहादीचा आम्ही पुतळा दहन करून प्रांतानं आमच्या मागणीचं निवेदन दिलेलं आहे. या संदर्भात असणारे या दोषींच्यावर कडक कारवाई करून ह्याच्या मागं कोण आहे, यांना कोण आर्थिक मदत करतं किंवा कोण यांना पाठबळ घालतं, ह्यांच्यावर सुद्धा कारवाई करायची आम्ही आज या ठिकाणी मागणी केलेली आहे. कारण की पूर्वी लव जिहादसाठी हिंदुत्वादी बरेच आंदोलन केले याच्या आधी. त्यासाठी सरकारनं धर्मविधेयक स्वातंत्र्य कायदासुद्धा आणलेला आहे. त्यामुळं या आता येणाऱ्या लव जिहादावर वचक बसणार आहे. आता सध्या या पहिला कोल्हापूरमध्ये असेल, इचलकरंजी असेल, बरेच लव जिहाद प्रकरण यामध्ये हिंदुत्ववाद्यांनी आंदोलन केल्यावर मुलींना परत देण्याचं त्या जिहाद्यांनी मुलींना परत दिलेलं आहेत. आमच्या मुली अडकत नसतात करून त्यांना आमिषा दाखवून, बळी दाखवून, नोकरीमध्ये तुम्हाला जर राहायचं असेल तर हे केलं पाहिजे, तुम्हाला पगार वाढ पाहिजे असेल तर तुम्ही आमचं नमाज पडलं पाहिजे, अशा पद्धतीनं त्यांच्यावर मानसिक दडपण आणून हे छळ केलेले आहेत. ह्याच्यावर आज आम्ही हिंदुत्वाने आंदोलन केलेलं आहे. कायदे स्ट्रॉंग असताना सुद्धा ती सरकारची मानसिकता सुद्धा पाहिजे की जिहादांना डायरेक्ट फासावर लटकलं पाहिजे किंवा योगी पॅटर्न उत्तर प्रदेश तिथं महाराष्ट्रात सुद्धा राबवलं पाहिजे अशी आमच्या समस्त हिंदुत्वाद्यांची मागणी आहे. आणि आमच्या सर्व हिंदू मुलांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी अशा आमिषांना बळी न पाडता जर त्यांना काही संकट असेल तर आमच्या हिंदुत्ववादी संघटनांना त्यांनी संपर्क करावा. आपली हिंदुत्ववादी संघटना 24 तास आपल्या भगिनींच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. आणि सरकारला आमच्या समस्त हिंदुत्ववादी संघटनाकडून विनंती आहे की अशा जिहादांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. मद्राशांना जे सरकार मदत करते की नाही ते त्वरित त्यांनी बंद करावे ही विश्व हिंदू परिषद, बजरंग दलकडून आमची ठाम मागणी आहे. तिथूनच जिहादी निर्माण होतात. आता जे नाशिकमध्ये जे IT कंपनी जे आहेत का नाही त्याच्या माध्यमातून जे आता कळाले की नाही, शिक्षण घेतले की नाही त्याच्यापेक्षा जास्त जिहादी आता ते स्ट्रॉंग म्हणजे अशिक्षित असून पण आणि शिक्षित पण असून जिहादी आहेतच ते. त्याच्यामुळं मद्रासे बंदच झाली पाहिजे आणि त्यांचे त्वरित अनुदान सगळं बंद झालं पाहिजे. आज निवेदनमध्ये आपण दिलेलं आहे. या सगळ्यांच्या सतर्कतेनं हे थांबलं गेलं तर बरं होईल. कारण आता नाशिक असू दे, अमरावती असू दे, पुणे असू दे, कोल्हापूर, इचलकरंजी या सगळीकडे लव जिहाद असू दे, लँड जिहाद असू दे, फूड जिहाद असू दे, आता नवीन प्रकार आले ते कॉर्पोरेट जिहाद असू दे, अजून काय काय जिहाद येण्याच्या अगोदर त्याला आळं गाठलं पाहिजे. आणि हे आमचं तेवढंच नाही, पूर्ण भारतातल्या हिंदू संस्कृतीचं हे जतन करणं आपलं काम आहे. कारण हिंदू संस्कृतीमध्ये एखादी महिलेला आपण मातेच्या समान मानतो. त्याच अनुषंगाने 33% आरक्षण देऊन आता संसदेमध्ये आणि देशाच्या मुख्य प्रवाहात महिलांना आणण्याचं एक हिंदू संस्कृतीचे महिलांना सन्मान करण्याचं प्रवृत्ती असलेला आज भारत देश. आणि भारत देशामध्ये फक्त हिंदूंच्या मुलींनाच टार्गेट करणं हे कुठंतरी मनाला खटकणारी गोष्ट आहे. एका जिहाद्याला उचला, न्या पोलिटिशियनमध्ये रोड शो, पब्लिक शो द्या त्याला, तोपर्यंत सुधारणार नाही. त्यासनी माहिती आहे कायद्याबद्दल गेलं की कोणतर साहेब, कोणतर नेता फोन करतोय, मी घरला पडतो, माहिती त्यासनी. एकदा दोनदा द्या शॉटा म्हणजे कळते त्यासनी. हिंदू जागा झाला हे कळू दे त्यासनी. हिंदुत्ववादी सरकार आहे ना, मग तुमच्यात किती ताकद आहे, किती काय दाखवा की तुम्ही. नुसतंच हिंदुत्ववादी सरकार पण होत नाही. भाजप असू दे, शिवसेना, राष्ट्रवादी तर हिंदुत्ववादी आहे नाही मला माहीत नाही, पण तुमच्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये जर हिंदुत्ववादी रक्त असेल तर तुम्ही या जिहाद्यांचा सुपडा साफ करून टाका.